कॉकरोच जनता पार्टी देशामधली पहिली ऑनलाईन पॉलिटिकल पार्टी। ही ऑनलाईन पॉलिटिकल पार्टी आता ऑफलाईन रस्त्यावरचं आंदोलन करणार आहे। आणि या आंदोलनाची पहिली मागणी काय आहे तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही कॉकरोच जनता पार्टीची प्रमुख मागणी आहे। का? कारण गेल्या महिन्याभरामध्ये केंद्रीय शिक्षण खात्यानं जे काही केलं ना ते भयंकर आहे। 42 लाख, आकडा नीट ऐका, तब्बल 42 लाख मुलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षण खात्यानं एकाच महिन्यात 3 परीक्षांमध्ये देशभरातल्या 42 लाख मुलांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळ केलाय। कसा ते सांगते। केंद्रीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या एनटीएनं मे महिन्यामध्ये नीट यूजीची परीक्षा घेतली। देशभरामध्ये डॉक्टर होऊ पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला या परीक्षेमध्ये अति मार्क्स मिळवावे लागतात। परीक्षा झाल्यावर मुलांनी आणि शिक्षकांनी सांगितलं, सरकार हो परीक्षेचा पेपर फुटलाय। आधी एनटीएनं त्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर ते दुर्लक्ष करणं अंगाशी येते कळल्यावर ही परीक्षाच रद्द केली। सीबीआयची चौकशी लावली तेव्हा कळलं की ज्यांनी हे पेपर सेट केले होते त्यांनीच ते फोडले। 22 लाख मुलांनी या परीक्षेसाठी दिवस रात्र एक केली होती। अनेकांना तर पुन्हा परीक्षा देण्याची ताकदही नाहीये। 6 मुलांनी नैराश्यामध्ये आतापर्यंत टोकाचं पाऊल उचलले। आणि यावर शिक्षण खात्याची कारवाई काय? चौकशी समिती। या नीटची पुनर्परीक्षा होण्या अगोदरच सीबीएसईचा 12वीचा निकाल लागला। सीबीएसई सुद्धा केंद्रीय शिक्षण खात्याचीच जबाबदारी। या सीबीएसईनं पेपर तपासण्यासाठी म्हणे नवी पद्धत आणली। ऑफलाईन पेपर तपासणी ऑनलाईन केली। किती दिवसात? 2 महिन्यात। जेमतेम 2 महिन्यांमध्ये केलेल्या या पद्धतीनं परीक्षेचा निकाल लागला आणि या सिस्टीमचा घोळ चव्हाट्यावर आला। इथेही शिक्षण खात्याला जाग नव्हतीच, मुलांनाच तो घोळ दाखवावा लागला। 17 वर्षांच्या मुलांनी या सिस्टीमसाठी काढलेल्या कंत्राटाचे अक्षरशः वाभाडे काढले। त्याचं प्रेझेंटेशनच शिक्षण खात्यासमोर दिलं। मग शिक्षण खात्यानं कारवाई काय केली? 2 अधिकाऱ्यांचं खातं बदललं। 18 लाख मुलांच्या नुकसानीची, त्यांना झालेल्या मनस्तापाची बस एवढीच कारवाई? हे सगळं कमी म्हणून की काय, आता याच खात्या अंतर्गत आयआयटीनं घेतलेल्या जेईई ऍडव्हान्स या परीक्षेचा गोंधळ समोर आलाय। आयआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ऍडव्हान्सची परीक्षा, पण या परीक्षेचं नियोजन करणारी वेबसाईट एवढ्या ढिसाळ पद्धतीनं बनवली की हॅकर्सना 2.25 लाख मुलांचा डेटा त्यांच्या रिझल्टसह सहज हॅक करता येत होता। एका मुलानं तो डेटा हॅक केला आणि थेट सोशल मीडियावर दाखवला। मग आयआयटी रुडकीनं आपली चूक मान्य केली। यावर शिक्षण खात्यानं कारवाई काय केली? शून्य। आधी या शिक्षण खात्याला आपल्या चुका दिसत नाहीत, मुलांनी त्या चुका दाखवल्या तर ते मान्य करत नाहीत आणि मान्य केल्या तर त्यावर कारवाई करत नाहीत। मग अशा खात्याच्या मंत्र्यांचा मुलांनीच राजीनामा मागितला तर दोष त्या मुलांना तरी कसा द्यायचा?